तर गाईज झालं असं की तो जो ड्रेस होता ना तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितला तो ड्रेस तिला देणार नाही, पैसे देणार नाही सांगा तुम्ही दोघं. मी आणते ना, आपल्या दोघीचे पैसे जातात जास्त. सायकल नंतर नंतर रिपेअरिंग करू शकतोय. तुझं दे, देत असलं तर द्यायचं, नाही तर राहू द्या. मग उरलेले पैसे पण द्यायचं म्हटलं. पप्पा कवा नीट करून आणतो, नंतर नीट करून आण ना पुढच्या महिन्यामध्ये. पैसे मग मला तर काय करायचं आता, मी नाही ते देत. मध्ये काय येते आणि मग तिकटीला पैसे. तर गाईज विषय काय झालाय तुम्हाला मी सांगते आता. तर आता सरप्राईज होतं पण ते तुम्हाला सांगूनच टाकते की आता मी चाललेले बाहेर आणि तुम्हाला ते समजलंच असेल कशासाठी चालू आहे. तर यांना आणायचे आहेत मुलांना कपडे. आता बरं का, एक एक ड्रेस आणायचा आहे. त्यांच्याकडे आहेत पैसे. पैसे म्हणजे आम्हीच साठवायला दिलेले होते ते पैसे आहेत. आणि आता यांना बोलले की मी तुम्हाला एक एक ड्रेस घेते पण तुम्ही मला पैसे द्यायचे. पण ते काय पैसे द्यायला तयार नाही आहेत. तर तुम्ही मला सांगा कपडे घेऊ की नको घेऊ. तर असा विषय आहे. तर तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू करा. काय होतं बघूया, शॉपिंग करायची होते की नाही. आणि तुमचं पण असं होतं की गावी चाललं आहे आणि विदाऊट शॉपिंगचे तुम्ही कधी गेलाय का? आमचं तर असं कधीच होत नाही की चाललो आहे बाबा आणि चला जाऊन आलो आहे. शॉपिंग ही होतेच होते. सहज जरी गावी चाललो ना तरीसुद्धा शॉपिंग होते. तर तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर गाईस आता आम्ही चाललो आहे आणि चला तिथे आता डायरेक्ट आम्ही कपडे वगैरे शॉपिंग करून आलेच तुम्हाला भेटेल. काय आम्ही तिथे वगैरे शूट वगैरे नाही करणार आहे. सांगा हा घरातला ड्रेस हा नवीन नाही आहे पण सांगा. खूप पडलं आहे म्हणून मी तोंडाला बांधले. तो तोंडाला वगैरे मी जास्त कधी बांधत नाही आहे पण आज ऊन वगैरे जास्त पडलं मग दुपारीच निघालो आहे त्याच्यामुळे तोंड वगैरे बांधून चाललं आहे. तर चला आपण भेटूया, कंटिन्यू करा. हां टोपी घेतलीच नाही. इकडनं चल. इकडनं चल. तर बघा गाईस आता आम्ही जाऊन कपडे वगैरे घेऊन आलो. कपडे घेऊन आलो फक्त मुलांनाच. तर ते काय काय कसं ड्रेस आवडतात का नाही आवडतात बघू. फक्त मी हिला घेऊन गेले होते आणि हिला नव्हती. कसा वाटला? ह्याला आणलेला आहे व्हाईट. का ह्याच्याकडे व्हाईट नव्हतं त्याच्यासाठी व्हाईट आणलंय. आवडलं का व्हाईट? ओ वाव, असा उलटा लावत असते ते घालून. तर बघ हाताची घाण पहिली व्हाईटला लागते. आणि हिचा सांगा मला ड्रेस तुम्हाला आवडतोय का? आम्ही तुम्हाला ट्राय सुद्धा करून दाखवतो, बघू शकता. हां आणि हा काय जॅकेट आहे ना? ते जॅकेट आहे, हे आतला टॉप आहे. हा जॅकेट आणि हा आतला. बसते का बघ, तू पण ट्राय करून बघ. जेरा आणले जेरा म्हणजे असे ना साईज असते आपण असे लांबडे असते बघ. आता ही किती लांबडे आहे. हां पप्पा मापमध्ये ती याला काय बागी ट्राय करायला लागला. बघू कसं बागी ट्राय होते. मी आवडला का नाही तुला? नीट उभा राहा. मला काय दिसून झाली ती नवीन असल्यामुळे ती बटन होती पण व्हाईट घेतला उगच ना.
व्हाईट नव्हता ना तुझ्याकडं. पण ह्या बागेवर हे काय सूट होतं आणि वाटत नाही. बटन लाव की खालचा. शर्ट लांडा होते. लय दिवसांनी थोड्या दिवसांनी लांडाच होणार. मग बदली करून आणावं. इकडचं बटन लाव हाताचं. ती पण ट्राय करायला लागली. शर्ट टाईट होतो जेवण्या. शर्ट टाईट होतोय हो. शर्ट टाईट व्हायला लागलाय. काढले घाण करू नको. चेंज कर लागते. टाईट मामा हा सरून उभा राहा. चांगलं वाटे ना मला तर. काय तुला कसं वाटायला लागले? हां ही पॅन्ट बरोबर वाटत नाही. बघू थांब इकडे बघ नीट पॅन्ट बघू. तर गाईज झालं असं की तो जो ड्रेस होता ना तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितला तो ड्रेस तिला अजिबात आवडला नव्हता. तिच्याच मनाने घेतला होता पण तो आवडला नव्हता. मग आता हा आणलाय बघा. हा कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून सांगा. परत पनवेलला जावं लागलं आणि परत हा ड्रेस आणलाय. मस्त छान असा हा कम्फर्टेबल ड्रेस आहे. आणि याला सुद्धा मग हा एक शर्ट आणि हा व्हाईट एक शर्ट म्हणजे मगाशी जो होता ना तो एक व्हाईट शर्ट घेतला होता आणि मग नंतर ह्याला गेल्यावर पण असं दोन्ही शर्ट घेतले. तर कशा वाटतात सांगा. सरपाटी काय तर करतेस. कसा वाटला? लांब सरपाटी. ही पण फिट होतोय का? हिला अंडा पडतोय. तर गाईज आजचा पूर्ण दिवस आहे ना नुसता ह्या शॉपिंग आणि ह्याच्यात आणि त्याच्यातच गेला. खूप अजून काम पेंडिंग आहे आणि आता बनवायचं आहे. मेन म्हणजे स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाकाचं खूपच सारं टेन्शन असतं. त्यातल्या त्यात म्हणजे भाजी काय बनवायची तर सगळ्यांचंच असतं ते. म्हणजे माझा वैयक्तिक प्रश्न नाही आहे. पण आता मला खूप काम आहे. ते हा ब्लॉग इथेच एंड होईल. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आता मी पुढचे 3 ते 4 दिवस गावाकडचेच ब्लॉग बघायला भेटणार तुम्हाला. आता बघूया कसं कसं होते. अपलोड करायचं होते. शूट काय काय होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली का तुम्ही गावाला जाताना काय काय तयार करता काय नाही करत. आता आम्ही काय इतके जास्त काही यात्रा वगैरे नाही पण म्हटलं चला एक ड्रेस घ्यावा मुलांना. खूप दिवस झाले आम्ही कपडे वगैरे काहीच घेतलं नव्हतं. तर मग घेतलं आणि एक घेता घेता म्हणता 2 घेतले. त्याला खूप दिवस कपडेच घेतले नव्हते म्हणजे शर्ट वगैरे होते. त्याचे जे शर्ट होते त्याला हात छोटे छोटे होत होते. मग ते आम्ही काय केलं की घालायला वापरायला काढले होते. मग आता त्याला असे घालायचे कपडे नव्हते म्हणून ते सिंपल असं एक व्हाईट घेतला की त्याला असं 26 जानेवारीला सुद्धा घालता येईल आणि इतर कुठल्याही फंक्शनला वगैरे घालता येईल म्हणून एक व्हाईट शर्ट घेतला. तर तुम्हाला कपडे आवडले का ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे माझे असे फॅमिली ब्लॉग बघायला आवडतात का ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एक सबस्क्राईब आणि लाईक तुमचं खूप मोटिवेशन मिळतं आणि खूप ब्लॉग बनवायला परत अशी इच्छा होते की ब्लॉग बनवावा असं वाटतं. त्याच्यामुळे तर मी आता ब्लॉग इथेच एंड करते. आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये. आता हा पूर्ण उद्याचा ब्लॉग तुम्हाला भेटेल. गावाकडे जाताना काय मजा केली का तिथे काय करणार आहे ते तुम्हाला थोडं मी शूट करून टाकेल. अपलोड करायला जरी उशीर झाला ना तरीसुद्धा मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला.